राधा क्षणात अनावर होईपर्यंत हसायला लागायची. आणि कधी कधी क्षणात काही घडलं नसेल तरी खूप खूप डोळे भरून भरून ते वाहीपर्यंत रडायला लागायचे. आणि कधी कधी तिचा इतका संताप उग्र व्हायचा की ए शांत बस, शांत बस, मला बोलायचं नाही, मला अजिबात बोलायचं नाही. आणि कधी कधी इतका अपराधीपणा, मी नाही काय केलं, माझं काहीच नाही चुकलं, मी खरंच खरंच काही नाही केलं. नमस्कार, मी पल्लवी पटवर्धन. राधेच्या 40 नंतर तिला होणारा त्रास आणि तिच्या आयुष्यातला ऋतूच बदलला. अंतरीची वादळं वेगळंच काहीतरी सांगत होती. तुम्हाला समजलंच असेल ना, मी मेनोपॉज बद्दल बोलते. तर राधेचं स्वगत मी सादर करणार आहे आज.